लढा मोफत शिक्षणाचा हक्क प्रत्येक गरजवंताचा या घोषवाक्याखाली हल्लाबोल युवा विचारमंच यांच्या वतीने पत्रकार परिषद घेत राज्य शासनाकडे शिक्षण क्षेत्रातील 7 मागण्या मांडण्यात आल्या। या मागण्यासंदर्भात संबंधित विभागांना निवेदन सादर करण्यात आले असून 24 जुलैपर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र बनसोड भोसले यांनी क्रांती चौकात आमरण उपोषणात बसणार असल्याची घोषणा केली। आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की शासनाने जो जी आर काढला होता 8 जुलै 2024 ला, त्या जी आर मध्ये ओबीसी, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्यामध्ये जे नॉन क्रिमिलियर आहेत, ईडब्ल्यूएस नॉन क्रिमिलियर नाही, तर या तीनही प्रवर्गातील मुलींना 50% शिक्षणामध्ये सवलत होते, म्हणजे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क ते शासन बरोबर। ह्या जी आर नुसार काय केलं त्यांनी, ते जी आर काढलं 2024 ला, त्या जी आर नुसार त्यांनी मुलींसाठी 50%च्या ऐवजी 100% शुल्काची पूर्तता शासन करेल, म्हणजे ऍज गुड ऍज ते मोफत शिक्षण झालं मुलींसाठी। पण आमचं म्हणणं आहे की मुलींमध्ये मुलांमध्ये भेद का, मुलींसाठी अतिरिक्त द्यायला पाहिजे, त्याला आमचा सपोर्ट आहे आणि ते मुलींना मिळालं म्हणूनच आम्ही पुढची 20 तारीख मागणी करतो। कारण शासनाने मुलींना दिलं नसतं म्हणलं नसतं मुलींप्रमाणे द्या, तर शासनाने 50% काम केले। आमचं फक्त म्हणणे 50%ला का थांबला तुम्ही, 50% उरलेलं पण कम्प्लीट करा। कारण मुलगी असो की मुलगा असो, गरिबी जात बघत नाही, गरिबी लिंग बघत नाही, गरिबी धर्म बघत नाही, गरिबी गरिबीच असते। आज शेतकऱ्याला ज्यावेळेस म्हणजे शेतकरी असेल त्याला त्या मुलाचं ऍडमिशन घेण्याचा कालावधी हा जून जुलैचाच असतो, त्याच्या पेरणीचा कालावधी जून जुलैचा असतो। त्या शेतकऱ्याला मी बियाणं घेऊ, मी खतं घेऊ, तर मी मुलाच्या शिक्षणाची फीस होईल, हा प्रश्न तयार होतो। पण माझं म्हणणं आहे की हे आर्थिक तत्वावर चालू आहे, कारण कसं 8 लाखाच्या खाली उत्पन्न त्यालाच तुम्ही देत आहे, तर ते सगळ्यांसाठी करावं। मुलींप्रमाणे मुलांनाही 100% फीस जी असेल त्याची पूर्तता शासनाने करावी। आता मुलींसाठी जे केलं, दुसरी मागणी त्याच्याकडे बोलूया। दुसरी मागणी अशी की मुलींसाठी तुम्ही जे केलं ते मुलांसाठी करत असताना मुलींना अजून काही वेगळे भार आहेत, जसे खासगी महाविद्यालय असते त्याच्यामध्ये समजा एमबीबीएस महाविद्यालय त्याचे 8 लाख फीस, 8 लाखामध्ये 10%, 8 लाख शासन देतो मुलींसाठी, 4 लाख मुलांसाठी। आता नवीन जर ही घोषणा केली शासन, 8 लाख मुलांसाठी दे, आनंदाचा। पण त्याच्यामध्ये 10% ते कॉलेजेस जे आहे ते डेव्हलपमेंट फीस मागतात, विकास निधी, आणि शासन म्हणतो तो तुम्ही भरा, म्हणजे 8 लाखाला झाला 80,000। आता यातली ज्ञानबाची मेक अशी आहे की 80,000 ज्यावेळेस तुम्हाला भरायचे आणि एखाद्याकडे 80,000 भरायचे नसेल तर तो ती मुलगी जरी असेल आणि तिने 100% 8 लाख तिला शासन देऊ लागलं तर तिच्याकडे 80,000 भरायला नाहीये, तिला त्या प्रवेश घेता येईल का त्या कॉलेजला, नाही घेता। म्हणजे शासनाच्या धोरणाने अतिवंचित जो आहे तोच वंचित राहू लागला। ज्याच्याकडे 80 त्याला वेल सगळं, ज्याच्याकडे 80 पण नाही त्याचं काय। आमचा प्रश्न आहे शासनाने त्याचाही विचार करावा की जो डेव्हलपमेंट फीस असेल ती शासनाने भरावी, जे काही कॉलेजेसचे असेल। आणि तिसरी मागणी आमची की कोणत्याही स्वरूपाचं शुल्क कोणत्याही नावाखाली असेल, कोणत्याही शिक्षकाखाली असेल, ते कोणत्याही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना मागू नये। जर तुमच्याकडे ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट आहे शासनाचं, जर तुमच्याकडे एसीबीसीचं आहे, जर तुमच्याकडे ओबीसीचं आहे, जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे, याचा अर्थ तुम्ही सगळ्या याची बाबींची पूर्तता केली, त्यामुळे नव्यानं काही तपासायची गरज नाही। आणि ही जी म्हणजे काय म्हणतात एक प्रकारची वसुली डेव्हलपमेंट फीस मध्ये होती, तर ती दैवी अंतरण समिती शासन करण्याचं काम ही आमची। मान्य झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय? मागण्या जर मान्य झाल्या नाही, याच्याबरोबरच्या मागण्या मी फक्त एका वाक्यात सांगतो की बस सुविधा मोफत करावी, केजी टू पीजी, आणि एनसीआरटीची पुस्तकं 1ली पासून 12वी पर्यंत लागू करावी, हे आपल्या मागण्या त्याच्यासोबत जोडून असतात। आता मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, मी पहिल्यांदा पण सांगितलं की हल्लाबोल युवा संघटन जे आहे, तर हल्लाबोल युवा संघटनची पद्धत अशी आहे की आम्ही याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणजे संविधानावर आमचा विश्वास आहे, संविधानावर आमचा विश्वास आहे, अहिंसक मार्गावर आमचा विश्वास आहे, म्हणजे काही विघातक कृत्य करण्यापेक्षा विधायक चर्चा करण्यावर। म्हणून आम्ही पहिल्यांदा शासनाला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, राज्यपाल आणि जे सचिव आहेत यांना आम्ही लेखी निवेदन त्यांना दिलेलं आहे। त्यामध्ये आमच्या मागण्यांची स्पष्टता आहे, त्यामध्ये त्या मागण्या का गरजेच्या आहे त्याची स्पष्टता आहे, त्या मागण्याला घटनेचं अधिष्ठान कसं आहे, घटनेच्या कोणत्या कलमानुसार त्या मागण्या योग्य आहे, तुम्हाला त्याची पूर्तता करता येऊ शकते, हे पण आम्ही दिलेलं आहे। आणि आम्ही त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही अशी विनंती केली की 24 जुलैपर्यंत तुम्ही याच्यावर निर्णय घ्यावा, कारण आता सध्या प्रवेश चालू आहे, एकदा पुन्हा मग हे वर्ष जाईल,
24 जुलैपर्यंत जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर त्याच्यानंतर आमरण उपोषण सुरुवात करण्यात येईल. हे आमरण उपोषण हे वैयक्तिक स्वरूपाचं असेल, म्हणजे वैयक्तिक म्हणजे मी एकटा आमरण उपोषणाला बसणार, साखळी वगैरे नाही येणार. आणि मी इथंच मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या शासनाला सांगतो की मी या आमरण उपोषण करत असताना हे 100% इन कॅमेरा उपोषण असणार. हे कुठंच मी उठून तिथून जाणार नाही. म्हणजे कोणती तुम्हाला शंका कुशंका नको. स्थळ त्याचं क्रांती चौक, छत्रपती संभाजी हे स्थळ असतं. तर शासनाने परत एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की तुम्ही मायबाप आहात, मायबाप सरकारने हे मान्य करावं. आम्ही विश्वास संघर्षावर नाही तर विधायक चर्चेवर ठेवतो. त्याच्यामुळे आपण चर्चा करणे तरी चालेल. आपण आपल्या बाकीचे जे काही मंत्रिमंडळ आहे, बाकीचे जे सचिव वगैरे आहेत त्यांच्याशी चर्चा करून शेवटचा निर्णय घेतला आणि तो आम्हाला कळवला. अतिशय आनंद होईल. फक्त उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देऊ नका.